जर रोज-रोज भाजी-पोळी खायचा जर कंटाळा आला असेल ना, तर काहीतरी झटपट म्हणून आणि एकदा सोप्या पद्धतीचं असं एकदा सोयाबीन पुलाव ना नक्की करून बघा. नमस्कार मंडळी, मी नीता, नीताज किचन कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 1 वाटी तांदळासाठी अर्धा वाटी सोयाबीन घेतलेलं आहे. आता हे सोयाबीन मी गरम पाण्यामध्ये 5 ते 10 मिनिटं असंच भिजत ठेवणार आहे. सोयाबीन तर आता भिजतोय, तोपर्यंत पुढची तयारी करायला घेऊयात. आता इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. आता मी हा तांदूळ इंडिया गेट बासमती राईस घेतला आहे. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता. आता ह्याही तांदळाला आपल्याला व्यवस्थितरित्या 2 ते 3 पाण्यात धुवायचं आहे आणि आपल्याला त्याला ही 5 ते 10 मिनिटं असंच भिजत ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण भाजी सर्व मॅरिनेट करायला घेऊयात. तर एका बाउलमध्ये मी 1 वाटी गाजराचे तुकडे घेतलेले आहेत आणि एक मीडियम आकाराचा बटाटा घेतला आहे. दही मी अर्धी वाटी घेतली आहे. पण दही आपल्याला फ्रेश घ्यायचं आहे, आंबट घ्यायचं नाही आहे. 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. आता तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. 1 चमचा बिर्याणी मसाला घेतला आहे. 1 चमचा चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि मसाल्यातला एक छोटा चमचा मी हळद घेतली आहे. आणि आता जे भिजत ठेवलेले सोयाबीन होते त्याला मी 5 ते 10 मिनिटं भिजवून घेतलेले होते. त्याच्यातलं व्यवस्थितरित्या मी पाणी निथळून घेतलं आहे आणि ते त्याच्यामध्ये ॲड केलं आहे. आणि 1 चमचा आलं लसूण आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीरही पेस्ट केलेली आहे. आता ह्या सर्व गोष्टी आपल्याला मॅरिनेट करून घ्यायच्या आहेत आणि थोडासा पुदिना आणि थोडं कोथिंबीरही ॲड करायची आहे आणि ह्याला व्यवस्थितरित्या मॅरिनेट करून 5 ते 10 मिनिटं ह्यालाही असंच ठेवून द्यायचं आहे. जर तुमच्याकडे बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा गरम मसालाही ॲड करू शकता. आता इथे मी कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल ॲड केलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला फक्त जिरे ॲड करायचं आहे, मोहरी वगैरे काही ॲड करायची नाही आहे. आणि त्यामध्ये मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. आता तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि जो मीडियम आकाराचा मी एक कांदा घेतलेला आहे, त्यालाही चांगलं बारीक चिरून घेतलं आहे. त्यालाही आपल्याला फक्त गुलाबी रंगाचं होऊसपर्यंत त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. कांदाही चांगला परतून झालेला आहे. मग त्यानंतर आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे आणि ह्यालाही चांगलं परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत गाळ होत नाही तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. कांदा आणि टोमॅटो चांगलं परतून झालं की त्यामध्ये आपण जे मॅरिनेट करायला ठेवलेलं ज्या भाज्या होत्या त्या आपल्याला ह्यामध्ये ॲड करून घ्यायच्या आहेत. जे मॅरिनेट केलेल्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्यालाही चांगलं जरा गॅस फास्ट करून ह्याला मिनिटभर परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत ह्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे. आता चांगलं तेल सुटलं की जे आपण भिजत ठेवलेला तांदूळ होता तो ह्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. आता पाण्याचा अंदाज कसा घ्यावा? जर तुम्ही आधीच तांदूळ जर भिजत ठेवलेला असेल तर 1 वाटीला 2 वाटी पाणी पुरेसं आहे. पण जर तांदूळ तुम्ही भिजत ठेवलेला नसेल तर 2 वाटीला 2.5 वाटी पाणी एकदम परफेक्ट आहे. तांदूळ ॲड करून झाल्यानंतर त्यालाही हलकं परतून घ्यायचं आहे आणि त्यावर थोडीशी कोथिंबीरही ॲड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. इथे 1 वाटी तांदळासाठी मी 2 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता पाणी ॲड करून झाल्यानंतर सर्व गोष्टी एकत्र करून घ्यायच्या आहेत आणि मीडियम गॅसवर आपल्याला 2 शिट्टी करून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता आपला पुलाव किती मोकळा सुटसुटीत झालेला आहे तो. आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपीबद्दल काही प्रश्न असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा. आपल्या मित्रमंडळींसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.